नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस.आर. शेळके, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूर. मी आज प्रोसेस अकाउंटवरचा प्रॉब्लेम या ठिकाणी घेणार आहे. तो प्रॉब्लेम मी वाचून दाखवतो. तो असा आहे: जालना केमिकल कंपनी लिमिटेड प्रोड्यूस्ड देअर केमिकल ड्युरिंग द मंथ ऑफ जुलै 2004 बाय 3 consecutive process. In each process, 2% of the total weight put in is lost and 10% is scrap. प्रत्येक प्रोसेसमध्ये 2% लॉस इन वेट आहे आणि 10% स्क्रॅप आहे. 3 प्रोसेसमधून हे उत्पादन तयार होणार आहे. विच फ्रॉम प्रोसेस ए अँड बी रिअलाइज ₹100 पर टन अँड फ्रॉम प्रोसेस सी ₹120 पर टन. म्हणजे जे स्क्रॅप निर्माण होणार आहे ते स्क्रॅप ए आणि बीमधून निर्माण होणारं स्क्रॅप पर टन ₹100 प्रमाणे विकलं जाणार आहे आणि सीमधून जे स्क्रॅप निर्माण होणार आहे ते ₹120 प्रमाणे रिअलाइज होणार आहे. द प्रोडक्ट ऑफ द 3 प्रोसेस आर डील्ड विथ द फॉलोइंग. खालीलप्रमाणे 3 प्रोसेसची माहिती दिलेली आहे. प्रोसेस ए, प्रोसेस बी, प्रोसेस सी. पास्ड ऑन टू द नेक्स्ट प्रोसेस 75%, प्रोसेस बी 50%, प्रोसेस सी डॅश. सेंड टू वेअरहाऊस फॉर सेल्स. प्रोसेस ए 25%, प्रोसेस बी 50% अँड प्रोसेस सी 100%. एक्सपेन्सेस इनकर्ड. प्रोसेस ए, प्रोसेस बी, प्रोसेस सी. रॉ मटेरियल ₹1,50,000 and 1,500 ton. Process B ₹30,000 and 210 ton. Process C ₹1,04,472 ton. Direct wages 50,000, 40,000, 30,000. General expenses 79,000, 8,000, 10,000. Prepare process cost account showing cost per ton of each process. तर पहा मित्रो, हा प्रॉब्लेम थोडा वेगळा आहे. आपण काय करत होतो या अगोदर? नवीन गोष्ट म्हणजे कोणती आहे या प्रॉब्लेममध्ये? प्रोसेस एमधून तयार झालेला माल पूर्णतः आपण प्रोसेस बीला ट्रान्सफर करत होतो आणि बीमध्ये तयार झालेला माल प्रोसेस सीला 100% ट्रान्सफर करत होतो. परंतु या ठिकाणी तसं नाही. पास्ड ऑन टू द नेक्स्ट प्रोसेस म्हणजे प्रोसेस एमधून तयार झालेल्या मालापैकी 75% माल हा पुढच्या प्रोसेसला स्थानांतरित करायचा आणि उरलेला 25% माल वेअरहाऊसला पाठवायचा. सेंड टू वेअरहाऊस फॉर सेल 25%. म्हणजे 100 वस्तू तयार झाल्या तर 75 वस्तू बीला येतील आणि 25 वस्तू वेअरहाऊसला पाठवल्या जातील. प्रोसेस बीमध्ये सुद्धा तसं. प्रोसेस बीमध्ये तयार होणाऱ्या मालापैकी 50% माल हा पुढच्या प्रोसेसला जाईल म्हणजे प्रोसेस सीला आणि 50% माल वेअरहाऊसला जाईल. आणि प्रोसेस सीमधून जो तयार होणारा माल आहे तो 100% वेअरहाऊसला विक्रीसाठी पाठवला जाईल म्हणजे गोदामाकडे. तर हे असं का केलं जाते? तर उदाहरण मी तुम्हाला सांगतो. अशा पद्धतीने प्रत्येक प्रोसेसमध्ये तयार होणारा जो माल आहे त्याला आपण फिनिश्ड गुड्स असं म्हणतो किंवा पक्का माल म्हणतो. आता समजा आपण कापडाचं उदाहरण घेऊ. आपण रुई आणि सरकी अलग केलेली आहे पहिल्या प्रोसेसमध्ये. तर या ठिकाणी 100 क्विंटल रुई तयार झालेली आहे. समजा ती 100 क्विंटल रुई जशीच्या तशी आपण बी प्रोसेसमध्ये ट्रान्सफर केली तर रुई शिल्लकच राहणार नाही. कारण रुईचे दुसरेही काही त्या ठिकाणी उपयोग आहेत. जसं आपण गादी बनवतो किंवा दवाखान्यामध्ये रुईचा उपयोग होतो. त्यासाठी 25% रुई या ठिकाणी राखून ठेवायची आहे आणि 75% रुई प्रोसेस बीला पाठवायची आहे. कशासाठी? धागा बनवण्यासाठी. तर 75% रुई या ठिकाणी आली, 25% रुई गोदामात गेली, राखून ठेवले ते उत्पादन 25%. आता प्रोसेस बीमध्ये धागा तयार होणार आहे तर त्या धाग्यापैकी 50% धागा राखून ठेवायचा आहे आणि 50% धागा प्रोसेस सीला कापड बनवण्यासाठी पाठवायचा आहे. आणि प्रोसेस बीमधून तयार झालेला धागा जर आपण प्रोसेस सीला 100% पाठवून दिला तर इतर कामासाठी आपणाला धागा शिल्लक राहणार नाही. म्हणून त्या ठिकाणी 50% धागा राखून ठेवलेला आहे आणि 50% माल हा पुढच्या प्रोसेसला पाठवलेला आहे. तर अशा पद्धतीने
प्रत्येक प्रोसेसमध्ये तयार होणारा माल हा आपल्या उपयोगासाठी असतो, म्हणून काही माल राखून ठेवला जातो आणि काही माल पुढच्या प्रोसेसला पाठवला जातो. हे नवीन आयटम ह्या प्रॉब्लेममध्ये आहे. तर आता आपण प्रॉब्लेमला सुरुवात करूया. तर पहा, प्रोसेस ए या ठिकाणी लिहितो मी टू रॉ मटेरियल. टू रॉ मटेरियल प्रोसेस ए मध्ये या ठिकाणी हे टन आहे आणि हे अमाऊंट आहे. हे टन, हे अमाऊंट. किती टन माल? 1500 टन. आणि याची कॉस्ट किती आहे? 1,50,000 आहे प्रोसेस ए मध्ये. त्यानंतर डायरेक्ट वेजेस आहे पहा, टू डायरेक्ट वेजेस 50,000 रुपये. त्यानंतर जनरल एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस 79,000. त्यानंतर आता ह्या प्रोसेसमध्ये प्रत्येक प्रोसेसमध्ये 2% लॉस इन वेट आहे, आलं लक्षात, म्हणून ते क्रेडिट साईडला घ्या. बाय लॉस इन वेट 2% ऑफ 1,500 टन्स. किती येईल? 15 दोन्ही 30 टन येईल. याची व्हॅल्यू नील. त्यानंतर बाय सेल ऑफ स्क्रॅप, सेल ऑफ स्क्रॅप 10% ऑफ 1,500 टन्स इज इक्वल टू 150 टन्स ॲट द रेट ऑफ रुपीज. तिथं सांगितले पहा, प्रोसेस ए आणि बी मधून 100 रुपये प्रति टन रिअलायझेशन होणार आहे. तर इथं लिहा 100 पर टन, आलं लक्ष. तर हे 150 टन आलेलं आहे, ते 150 टन या ठिकाणी घ्यायचं आणि त्याला 100ने गुणाकार करायचा, म्हणजे हे किती होईल? 15,000 रुपये. 15,000 रुपये त्याच्यातून वसुली झालेली आहे. मग आता या ठिकाणी किती माल तयार झाला ते आपल्याला काढायचं आहे. हे 1,500 टन, याची बेरीज हे 9, 5 आणि 5 10 7 17ला 7 हातचाला 2,79,000. हे 1,500 आणि 2,79,000. तर आता या ठिकाणी हे 0, 5 आणि 3 8 आणि 2 10ला 0, हातचाला 1 2, 3 आणि 2 5 1, म्हणजे 1,320 टन माल तयार झालेला आहे. आणि त्याची कॉस्ट किती आहे? 5 आणि 4 9, 6 आणि 1 7 आणि हे 2,64,000 रुपये खर्च आलेला आहे. 1,320 एवढा माल तयार झाला, टन तयार माल झाला आणि 2,64,000 रुपये त्यासाठी खर्च आलेला आहे. ह्याला लिहा बाय आउटपुट कॅरीड डाऊन ॲट द रेट ऑफ रुपीज. 1,320ने त्या 2,64,000ला भागाकार करा, म्हणजे किती येईल? ॲट द रेट ऑफ रुपीज 200 पर टन, आलं. 132 दोन्ही 64, हे 1 0 गेला, हे 1 0 गेला. 132 दोन्ही 264 आणि हे 2 0 त्याच्यावर दिले, म्हणजे 200 रुपये पर टन आलेला आहे. आता ते आउटपुट या ठिकाणी डेबिट साईडला घ्या. टू आउटपुट ब्रॉट डाऊन 1,320, 2,64,000 असं आपण ते घेतलेलं आहे. आता सांगितले पहा, प्रोसेस ए मध्ये तयार झालेल्या मालापैकी 75% माल नेक्स्ट प्रोसेसला पाठवा आणि 25% माल हा कुठे पाठवायचा आहे आपल्याला? वेअरहाऊसला. म्हणून या ठिकाणी पहिल्यांदा घ्या बाय
warehouse account 25% of 1320 tons. आलं लक्षात? 10 tons at the rate of rupees 200 per ton. बरोबर आहे? तर 1320च्या 25% किती होईल पहा. चारित्रिकम 12 म्हणजे हे 330 टन होईल. त्याला 200ने गुणाकार करा. हे 2 शून्याने हे 1 2 3 शून्य आले. बेत्रिक 6 66,000 रुपये. एवढा 25% माल वेअरहाऊसला पाठवायचा आहे. आलं लक्षात? राखून ठेवलेला आहे माल तो इतर उपयोगासाठी. त्यानंतर राहिलेला 75% बाय प्रोसेस बी अकाउंट. प्रोसेस बी अकाउंट 75% of 1320 tons at the rate of rupees 200 per ton. किती येईल ते? आता ह्याच्यातून 330 मायनस करायचे. हे 0, 12तून 3 गेले 9 राहिले. हाताला 1 4, 13तून 4 गेले 9 राहिले. 13तून 4 गेले 9 राहिले. म्हणजे 990 टन. आलं लक्षात? 990 टन. तर आता बेरीज करा ह्या प्रोसेसची. 1320 2,64,000 हे 1320 2,64,000 हे 0 9 3 12ला 2 हातचाला 1 10 3 13 हे हा कॉलम टॅली झाला टनचा. आता या ठिकाणी किती येते पाहू. 2 3 झाले. 92 18ला 8 हातचाला 1 92 18 19 1,98,000. 8 आणि 6 14ला 4 हातचाला 1 10 आणि 6 16ला 6 हातचाला 1 2. तर अशा पद्धतीने 25% माल वेअरहाऊसला पाठवलेला आहे आणि 75% माल म्हणजे पुढच्या प्रोसेसला पाठवला आहे. तर आता प्रोसेस बीमध्ये हा जो पाठवलेला माल आहे तो प्रोसेस बीमध्ये लिहून घ्या. तो आता वेअरहाऊसला गेलेला आहे. ते इथं वेअरहाऊस अकाउंट नसल्यामुळे त्याची नोंद करण्याची आवश्यकता नाही, परंतु प्रोसेस बी अकाउंट या ठिकाणी आहे. म्हणून इथं लिहा प्रोसेस ए अकाउंट. प्रोसेस ए अकाउंट किती? 990 टन आणि त्याची कॉस्ट किती आहे? 1,98,000. कंसात लिहा आउटपुट ट्रान्सफर. म्हणजे प्रोसेस एमध्ये तयार झालेल्या मालापैकी 75% माल आपण प्रोसेस बीमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे. आता प्रोसेस बीचे जे खर्च आहेत ते खर्च आपण या ठिकाणी ॲड करू. तर प्रोसेस बीमध्ये 2 रॉ मटेरियल किती वापरलं इथं? 210 टन. त्याची कॉस्ट किती आहे? 30,000 रुपये. रॉ मटेरियलच्या नंतर वेजेस 40,000. वेजेस 40,000. त्यानंतर जनरल एक्सपेन्सेस 8,000. जनरल एक्सपेन्सेस 8,000. हे खर्च आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. आता ह्या प्रोसेसमध्ये लॉस इन वेट आहे पहा 2%. प्रत्येक प्रोसेसमध्ये बाय लॉस इन वेट 2% ऑफ. आता या दोन्हीची बेरीज करा. हे झाली 1,000 म्हणजे 1200 टन्स. 1200 टन कुठून आले? 990 अधिक 210 यांची बेरीज केली तर ते 1200 आलेली आहे. 1200 टन. 1200च्या 2% 12 दोन्ही 24 टन या ठिकाणी वजनामध्ये घट झालेली आहे. त्यानंतर बाय सेल ऑफ स्क्रॅप
10% of 1200 tons at the rate of rupees 100 per ton. At the rate of rupees 100 per ton. तर 10% 1200च्या म्हणजे 120 टन माल या ठिकाणी स्क्रॅप झालेला आहे आणि तो 100 रुपये प्रमाणे विकला, म्हणजे 12,000 रुपये आपल्याला उत्पन्न झालेलं आहे याच्यापासून. त्यानंतर या ठिकाणी आउटपुट किती झाले ते बघा. बाय आउटपुट कॅरीड डाऊन ॲट द रेट ऑफ रुपीज. आता काय करू आपण, यांची बेरीज करू. हे 1200 टन, याची बेरीज करा. हे 3 शून्य, 8 आणि 8 16ला 6, हातचाला 1 10 आणि 3 13 आणि 4 17ला 7, हातचाला 1 2, 2,76,000 रुपये. आलं लक्षात. हे 1200 इथे लिहा आणि 2,76,000 इथे बॅलन्स करा. 6 आणि 4 10ला 0, हातचाला 1 3 आणि 2 5 आणि 5 10ला 0, हातचाला 1 2 आणि हे 1, म्हणजे 1,056 युनिटचं या ठिकाणी टनचं उत्पादन या ठिकाणी झालेलं आहे. त्याची कॉस्ट 4 आणि 2 6, 6 आणि 1 7 आणि हे 2. तर पहा 2,64,000 रुपये खर्च आलेला आहे आणि 1,056 त्या ठिकाणी उत्पादन झालेलं आहे. तर कॉस्ट पर टन किती येईल, तर 2,64,000ला 1,056ने भागाकार करा. ॲट द रेट ऑफ रुपीज ते मी कॅल्क्युलेट केलेलं आहे. ते आलेलं आहे पहा 250 रुपये. 250 पर टन. आलं लक्षात. 250. ₹250 त्या ठिकाणी ते येत आहे. आलं लक्षात. 2,64,000 भागिले 1,056 बरोबर आहे 250 रुपये आलेलं आहे पहा. तर आता हे आउटपुट या ठिकाणी ट्रान्सफर करून घ्या. टू आउटपुट ब्रॉट डाऊन 1,056, याची कॉस्ट आहे 2,64,000. कंसात लिहायचं आउटपुट ट्रान्सफर. आता या प्रोसेसमध्ये जो काही माल तयार झालेला आहे त्याच्या 50% माल वेअरहाऊसला पाठवायचा आहे आणि 50% पुढच्या प्रोसेसला पाठवायचं आहे. म्हणून या ठिकाणी घ्यायचं बाय वेअरहाऊस अकाउंट 50% ऑफ 1,056 टन्स ॲट द रेट ऑफ रुपीज 250 पर टन. तर याच्या 50% किती होईल, बेपंचे 10, बेदोनी 4, बेआटी 16, 528 येईल. ते 528 गुणिले 250 म्हणजे 1,32,000. 1,32,000 कसं आलं. आता ह्या 1,056च्या 50% म्हणजे 528 आणि 2,64,000च्या 50% म्हणजे 1,32,000.
32,000, 2च्या 50%, 1 64च्या 50%, 32, अशा पद्धतीने ते काढलेलं आहे. त्यानंतर उर्वरित जे माल आहे तो प्रोसेस सीला आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे. म्हणून या ठिकाणी लिहा बाय प्रोसेस सी अकाउंट 50% ऑफ 1056 टन्स ॲट द रेट ऑफ ₹250 पर टन, 528 आणि त्याची कॉस्ट आहे 1,32,000. आता बेरीज करा, 1,56,000 आणि 2,64,000 आणि या ठिकाणी 1,056 आणि 2,64,000. तर अशा पद्धतीने प्रोसेस बीमधून तयार झालेला जो माल आहे त्यापैकी 50% माल आपण वेअरहाऊसला पाठवला आहे आणि 50% माल पुढची प्रक्रिया करण्यासाठी प्रोसेस सीला पाठवलेला आहे. त्यानंतर आता प्रोसेस सीमध्ये या ठिकाणी टू प्रोसेस बी अकाउंट म्हणजे बीकडून आलेला माल ट्रान्सफर करून घेतलेला आहे, म्हणून त्याची नोंद या ठिकाणी घ्या. प्रोसेस बी अकाउंट 528, 1,32,000. त्यानंतर प्रोसेस सीमध्ये मटेरियल वापरलेलं आहे टू रॉ मटेरियल 472 टन, त्याची कॉस्ट आहे 1,04,000. त्यानंतर वेजेस 30,000, टू जनरल एक्सपेन्सेस 10,000. अशा पद्धतीने डेबिट साईडचा जो खर्च आहे तो आपण लिहिला. आता ह्या प्रोसेसमध्ये लॉस इन वेट आहे पहा. बाय लॉस इन वेट 2% ऑफ 1,000 टन्स, 1,000 टनाच्या 2% म्हणजे 20 टन आलेलं आहे, त्याची कॉस्ट 0 नील असते म्हणून डॅश मारा. त्यानंतर ह्या प्रोसेसमध्ये स्क्रॅप आहे म्हणून बाय सेल ऑफ स्क्रॅप 10% ऑफ 1,000 टन्स. तर 1,000 टनच्या 10% म्हणजे किती येईल? 100 टन. आता हे 100 टन प्रोसेस सीमधले ₹120 प्रति टनाप्रमाणे रिअलाईज झालेले आहे, प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे. म्हणून 10% ऑफ 1,000 टन्स ॲट द रेट ऑफ ₹120 पर टन. तर ह्या 100ला 120 टनाने गुणाकार करा आणि त्याची किंमत येईल ₹12,000 रिअलाईज होतील. आणि मग ह्या प्रोसेसमध्ये किती माल तयार झाला त्याचं बॅलन्सिंग आपणाला करावं लागेल. म्हणून हे याची बेरीज करा. 528 अधिक 472 बरोबर 1,000 आणि ह्या अमाऊंट कॉलमची बेरीज आली 2,76,000. आलं लक्षात. त्यानंतर हे 1,000 इथे लिहा क्रेडिट साईडला आणि हे 2,76,000 अमाऊंट कॉलममध्ये क्रेडिट साईडला लिहायचे. मग आता बॅलन्सिंग करायचं. हे पहिला 0 आलेला आहे, 2 8 आणि 2 10ला 0, हातचा आला 1, 2 8 आणि 2 10 म्हणजे 880 टन माल या ठिकाणी तयार झालेला आहे प्रोसेस सीमध्ये आणि त्याची कॉस्ट आलेली आहे हे 3 0, 4 आणि 2 6, 6 आणि 1 7 आणि हे 2 म्हणजे ₹2,64,000 त्या ठिकाणी कॉस्ट आलेली आहे. आता पहा, प्रोसेस सीच्या नंतर पुढची प्रोसेस नाही, पुढील प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही. तर मग हा जो माल आहे तो माल पूर्णतः वेअरहाऊस अकाउंटला आपणाला ट्रान्सफर करायचा आहे. म्हणून या ठिकाणी मी लिहिलेला आहे बाय वेअरहाऊस अकाउंट 100% ऑफ 880 म्हणजे 880 टन माल या ठिकाणी तयार झालेला आहे. म्हणून 880 टन्स ॲट द रेट ऑफ ₹300 पर टन, ₹300 पर टन याप्रमाणे हा माल तयार झालेला आहे. तर हा माल पूर्णतः आपण या ठिकाणी वेअरहाऊस अकाउंटला ट्रान्सफर केलेला आहे. तर पहा, या प्रॉब्लेममध्ये नवीन बाब म्हणजे एका प्रोसेसमध्ये तयार झालेला माल पूर्णतः दुसऱ्या प्रोसेसला आणि दुसऱ्या प्रोसेसमधून तयार झालेला माल पूर्णतः तिसऱ्या प्रोसेसला ट्रान्सफर करण्यात आलेला नाही. तर पहिल्या प्रोसेसमध्ये तयार झालेल्या मालापैकी 25% माल राखून ठेवला आहे, 75% माल पुढच्या प्रोसेसला पुढील प्रक्रिया करण्यासाठी पाठवलेला आहे म्हणजे प्रोसेस बीला पाठवलेला आहे. आणि प्रोसेस बीमध्ये जो माल तयार झालेला आहे त्यापैकी 50% माल वेअरहाऊसला पाठवला आहे म्हणजे राखून ठेवला आहे आणि 50% माल प्रोसेस सीला पाठवून दिलेला आहे पुढील प्रक्रिया करण्यासाठी. आणि प्रोसेस सीच्या नंतर प्रोसेस नाही. मग प्रोसेस सीमध्ये जेवढा काही माल तयार झालेला आहे 880 टन तो माल वेअरहाऊसला पाठवलेला आहे आणि तिथून तो विक्रीसाठी मार्केटमध्ये पाठवला जाईल. तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पर टन
300 आहे आणि टोटल 2,64,000 आहे. तर आता व्यवस्थापन त्याची विक्री किंमत ठरवून तो माल कितीला विकायचा ते त्या ठिकाणी डिसाईड करील. तर या ठिकाणी हा प्रॉब्लेम सोल्युशनसहित पूर्ण झालेला आहे. प्रॉब्लेम समजून घ्या. काही अडचणी असतील तर विचारा. धन्यवाद.